जालना जिल्ह्यातील सराटी येथे मराठा समाज आरक्षण मागण्यांसाठी उपोषण करत असताना झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील पांढरा मारुती मंदिरासमोरील चौकात एकत्र येत सर्व ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केलाय। येथे दुकाने बंद ठेवून आंदोलन करण्यात आले। यावेळी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व ओतूर मंडलाधिकारी विजय फलके यांना लेखी निवेदन देण्यात आले। याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। पाहूयात। त्या गावामध्ये जालना या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा गावाच्या तर्फे सर्वांच्या वतीने मी परत निषेध करतो आणि जी घटना घडली ती घडायला नको होती। आजपर्यंत जे मोर्चे झाले ते सगळे शांततेत झाले, पुढे गालबोट लागलं नाही, परंतु काही चुकीच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे त्याला गालबोट लागलं आणि अमानुष पद्धतीने जो हल्ला झाला तो व्हायला नको होता, असा भविष्यात व्हायला नको म्हणून आपण ग्रामस्थांनी सगळ्यांनी त्या घटनेचा निषेध म्हणून पाठिंबा दिलेला आहे। आणि या घटनेमध्ये विशेष सांगायचं म्हणजे आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या या पाठिंब्याला पाठिंबा दिलेला आहे। त्याचा प्रथमतः मी सर्वांच्या गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो। आपल्या आंदोलनावर बसले होते किंवा उपोषणाला बसले होते त्यांनी कुठे दगड दिलेलं कोणी पाहिलंय का? व्हिडिओ कोणी पाहिले का? असं काहीच नाही, परंतु हे सुमार अमानुषपणे आपल्या ते आंदोलनकर्ते महिला असतील, मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांना मारण्याचं व्हिडिओ आपण पाहतोय हे अत्यंत दुर्दैवी आहे। या ठिकाणी या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, परंतु आपण हे सगळं आतापर्यंत संयमाने घेतलं तसं यापुढील काळातही आपल्याला हे मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, तो आपला हक्क आहे। परंतु ते करत असताना कुठेही आपण कायदा हातात घ्यायचं, संयमाने हे सगळं आपण पुढे जाऊया। परंतु शासनाला जागा करण्यासाठी, कारण जोपासून होऊन घेतलं या शासनाने, ते जागा करण्यासाठी आणि ह्या गोष्टींना कायदे पाहिजे याचा निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमतोय। म्हणून तमाम ओतूर मराठा बांधवांच्या आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो की आमचं हे आरक्षण हक्काचं आहे, ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि अशी घटना परत महाराष्ट्रामध्ये भविष्यात घडणार नाही याची दखल घेऊन तुम्ही पुढे चला।